3.5 वर्षांची आयुषी सानपाड्याच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकते, पण कालपासून ती कमालीची भेदरली आहे. कारण आयुषीला शाळेतल्याच मुलानं मारहाण केली. त्यानंतर शाळेतून मुलगी पडून जखमी झाल्याचा फोन आला. आयुषीची आई शाळेत गेली, मात्र आयुषीची अवस्था पाहून त्यांना धक्का बसला. आयुषीच्या चेहऱ्याला, हाताला, मानेवर मारहाणीच्या जखमा होत्या. शाळेकडे विचारणा केल्यावर उडवाउडवीची उत्तरे मिळाली हे विशेष. आम्ही प्रिन्सिपलला भेटलो, प्रिन्सिपलने सांगितलं, मग प्रिन्सिपलनी नाही हा निष्काळजीपणा आहे टीचरचा, पण त्याच्यापुढे काय, आम्हाला काही त्याच्यावर डिटेल सांगितले नाही. म्हटलं की काय झालं, आम्हाला डिटेल पाहिजे. मग लगेच टीचरनी वेगळंच मला कारण सांगितलं की नाही, तिथे ती एका मुलाबरोबर खेळत होती क्लासमधल्याच आणि त्यांनी बहुतेक मारलं. माझं लक्ष नव्हतं, मी कामात होती, मला वाटलं ती रडली पण नाही, मग मला वाटलं असंच ते खेळत असतील. मग नंतर बघितलं तर तिच्या चेहऱ्यावर हे झालं. म्हणजे एवढा निष्काळजीपणा. एका क्लासरूममध्ये तुम्ही जर 20-30 मुलांना पण हँडल करू शकत नाही एक टीचर, आणि तिच्या समोर जर ही घटना घडत असेल आणि तिला काही त्याच्याबद्दल रिस्पॉन्सिबल आहे एवढी शाळा. आयुषीला इतकी मारहाण झाल्यानंतरही तिला प्रथमोपचार दिले नाहीत, कारण इंटरनॅशनल स्कूलमध्ये साधी प्रथमोपचार पेटीही नाहीये. उद्या ही शाळा हात वर करते, नाही बोलते गिर गया. अरे असं कसं गिर गया? आम्ही या शाळेला सांगितलं, ठणकावून सांगितलं, जर त्या शाळेवर कारवाई म्हणजे टीचरवर कारवाई झालीच पाहिजे. टीचरवर कारवाई, वर्गात पर्टिक्युलर सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज प्रत्येक शाळेमध्ये दिसलेच पाहिजे. वर्गामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि फर्स्ट एड प्रथम उपचार केंद्र म्हणजे नर्सेस किंवा डॉक्टर असलेच पाहिजे. नाहीतर आम्ही पूर्ण आंदोलन छेडू या शाळेच्या विरोधात. चिमुकलीला झालेल्या मारहाणीबद्दल वर्गशिक्षिका मुख्याध्यापिकांना गांभीर्य नसल्याचा आरोप करत पालकांनी पोलिसात धाव घेतलीय. एबीपी माझानं या प्रकरणी शाळा व्यवस्थापनाशी संपर्क साधला, मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिलाय. चौकशी अंती जे काय निष्पन्न होईल त्याबाबत बोर्ड ऑफ डायरेक्टर इथे आम्ही अहवाल पाठवण्याची तजवीज ठेवली. शाळेतल्या जे प्रिन्सिपल आहेत त्यांना आम्ही बोलवलेलं आहे. त्यांचं स्टेटमेंट व त्या स्कूलमध्ये जी टीचर आहे त्यांचं पण स्टेटमेंट घेऊन नक्की काय प्रकारे याची खात्री करत आहोत. रायन इंटरनॅशनलनं मारहाण झाल्यानंतरही आयुषी पडल्याचं खोटं का सांगितलं? आयुषीला इतकी मारहाण होत असताना शिक्षिका काय करत होत्या? आणि विशेष म्हणजे मुलांमधलं क्रौर्य इतक्या पातळीवर का वाढतंय हे प्रश्न गंभीर आहे. विनायक पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, नवी मुंबई.